माझे पती विपुल शेटिया हे मागील 10 वर्षापासून नगरसेवक आहेत. अच्छा. त्यामुळे घरात राजकारणाचं वातावरण तर आहेच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महिलेची सुरक्षितता. असुरक्षित वाटतं जे महिलांना रात्री अपरात्री फिरणं. त्यासाठी सीसीटीव्ही, दामिनी पथकं, कारण महिलांसाठी हे फार गरजेचं आहे आणि हे नगरमध्ये गरजेचं आहे. स्वच्छतागृह, पण स्वच्छतागृह नुसता असून उपयोग नाही, तो स्वच्छ पण ठेवला पाहिजे. कारण महिला ज्या मोकळ्यापणाशी महिलाशी बोलू शकतात त्या पुरुषाशी बोलू शकत नाही, किंवा जे महिलांचे प्रॉब्लेम असतात ते बऱ्याचदा महिलाच लवकर समजून घेऊ शकतात. नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षको, सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आता प्रचाराला देखील वेग आलेला आहे. वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या लोकांच्या घरी जाऊन आपल्या मतदारांना आवाहन करत आहेत की त्यांना निवडून द्यावं. तर आता प्रभाग क्रमांक 13 क मधून राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे. आज आपल्या सोबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत, ज्या प्रभाग क्रमांक 13 क मधून उमेदवारी लढवत आहेत. अनिता शेटिया आपल्या सोबत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला आता 13 क मधून उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादीकडून. काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदाच उमेदवारी करताय, काय भावना आहे नेमकी? अगोदरपासून राजकारणाचं वातावरण तर होतंच घरामध्ये, पण मला स्वतःला एक नवीन करण्याची संधी मिळाली, त्याचा आनंद. अच्छा, तुम्ही सांगितलं की अगोदर पासून राजकारण आहे, तर तुमची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे? कोण राजकारणात होतं? माझे पती विपुल शेटिया हे मागील 10 वर्षापासून नगरसेवक आहेत. अच्छा. त्यामुळे घरात राजकारणाचं वातावरण तर आहेच. आता तुम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी करताय, विरोधात देखील चांगले उमेदवार आहेत तुमच्या, तर त्यांच्या आव्हानांना तुम्ही कसं पाहताय नेमकं? आव्हान आहे असं नाही म्हणणार मी, कारण मागील 10 वर्षापासून विकास कामे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, माझे पती आणि अविनाश तात्या घुले यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे जोरात झाली आहेत. आव्हान असं म्हणता नाही येणार, पण विकास कामाची संधी, विकास कामं होत आली आहेत आणि होणार पण पुढे. अच्छा, तर म्हणजे तुमचं हे आहे, विकास कामांकडे कल आहे. हो. तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आम्ही. तुमच्या मतदारसंघामध्ये लोकांशी संपर्क कसा आहे नेमका? घरी, माझ्या घरी आमची जॉईंट फॅमिली आहे, तर आणि घरात सामाजिक आणि धार्मिक कुटुंब आहे माझं. त्यामुळे सर्व सामाजिक लोक येतात जातात, त्यामुळे संपर्कात येतात पण. आणि त्यात पण मित्रपरिवार आहे आमचा, तर साई पालखीचा मोठा धार्मिक कार्यक्रम असतो किंवा हनुमान चालिसाचा असतो, असे धार्मिक कार्यक्रम वगैरे पण असतात. त्यामुळे ते जोडले गेले आहे, कारण मोठा मित्र परिवार आहे. आता तुम्ही तुमच्या पक्षाचे आमदार आहेत सध्या, संग्राम जगताप, तर त्यांच्या विकास कामांबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणतं विकास काम खूप चांगलं वाटते की जे भरीव आहे शहरासाठी, त्याचं योगदान खूप मोठं आहे? मागच्या 10-12 वर्षापासून तर एकदम विकास कार्य जोरात चालू आहे. फ्लायओव्हरचा सगळ्यात मोठा म्हणजे विकास, सगळ्यात मोठा जी गरजेचं होतं आपल्या इथे, आणि ड्रेनेज लाईन, कॉन्क्रिटीकरण, हे एकदम जे बेसिक गरजेचं होतं नगरमध्ये ते चालू आहेत. आणि भरपूर प्रमाणात 10-12 वर्षात सुधारणा, डेव्हलप झाला आहे नगर. आणि एवढी डेव्हलपमेंटची स्पीड बघितलं तर नगर लवकरच स्मार्ट नगर मधून होऊ शकतं. अच्छा, म्हणजे हे आमदार जगतापांच्या काळात झालेली कामं आहेत. ओके. तर आता पुढचा प्रश्न विचारते मी तुम्हाला, की ज्यावेळेस एक महिला म्हणून उमेदवार उभी असते त्यावेळेस अनेक आव्हानं असतं, पण या सगळ्यामध्ये तिला तिच्या पतीची साथ असते. तुम्हाला कशी साथ करतायत तुमचे पती? प्रत्येक वेळेस प्रत्येक पुरुषांमागे स्त्रीचा पाठिंबा असतो असं म्हणलं जातं, पण प्रत्येक स्त्रीच्या मागे पण पुरुषाचा पाठिंबा असता कोणी म्हणत नाही. पण घरातल्या सपोर्ट शिवाय आणि पाठिंब्याशिवाय स्त्री पुढे जाऊच शकत नाही. तर तो मला घरात पाठिंबा आणि सपोर्ट भेटल्यामुळे मी आज ही संधी मला भेटली आहे. अच्छा, तर आता तुम्ही प्रभाग फिरलेला आहे, तुमचा प्रचार कसा चाललाय नेमका? प्रचार एकदम छान पद्धतीने चालला आहे आणि सगळे आम्ही 4 जे उमेदवार आहोत ते सगळेजण फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर प्रचार करत आहेत. त्यामुळे प्रचार, आम्ही आता जरी भेटलो असेल 4 उमेदवार,
पण वाटत नाहीये की त्यामुळे फॅमिली सारखं वाटल्यामुळे प्रचार आणखी जोरात चालू आहे. अच्छा, म्हणजे पब्लिक पर्यंत जास्त हो. सोप्या पद्धतीने पोहोचता येते. आमचा छान बॉन्ड झाल्यामुळे आम्ही हं. छान समजवू शकतो पब्लिकला. अच्छा. आता तुम्ही प्रभाग क्रमांक 13 क मधून लढताय, उमेदवार आहात. तर प्रभागामध्ये कोणत्या समस्या तुम्हाला जाणवत आहे सध्या? पाण्याचा प्रश्न दिसतोय लेडीजचा. सगळीकडेच पाण्याचा, कारण त्यांच्याबरोबर आम्ही भेटल्यानंतर आम्हाला की बऱ्याच याच्यात पाण्याचा, तर त्यांना ते म्हटलंय की रोडचं काम झालं वगैरे आणि ते होईल पण. बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, काही ठिकाणी अजून आहे. त्यातली त्यात पाण्याचा जास्त मला जाणवला प्रचार दरम्यान. अच्छा. मग आता ही पाण्याची समस्या जर तुम्ही निवडून आला तर कशी सॉल्व्ह करणार ही? पहिली गोष्ट, सगळ्यांना भेटल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे कुठे ते सगळं पहिले अगोदर बघून घेऊन मग त्या लेवलवर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल की कुठे नेमका काय प्रॉब्लेम आहे ते बघून मग करावं लागेल. कारण रोडचे काम बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे पाईपलाईन फुटणे वगैरे तो प्रॉब्लेम येतोय. मग आता तुम्ही आगामी काळामध्ये काय विभागाकडे विजन घेऊन जाणार किंवा काय वेगळी कामं तुम्ही विभागासाठी करू शकता? सगळ्यात महत्वाची गोष्ट महिलेची सुरक्षितता. असुरक्षित वाटतं जे महिलांना रात्री अपरात्री फिरणं, त्यासाठी CCTV, दामिनी पथकं, कारण महिलांसाठी हे फार गरजेचं आहे आणि हे नगरमध्ये गरजेचं आहे. कारण असुरक्षित वाटणं, चेन स्नॅचिंगचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे नगरमध्ये. तर हे आत्ता तर महत्वाचे वाटत आहेत मला लेडीजसाठी. स्वच्छतागृह, पण स्वच्छतागृह नुसता असून उपयोग नाही, तो स्वच्छ पण ठेवला पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्याचा विचार करताय. आता राजकारणात तुम्ही महिला म्हणून आलाय, तर राजकारणात महिलांनी यावं का? तुमचं काय मत आहे यावर? यायला पाहिजे महिलांनी, कारण महिला ज्या मोकळ्यापणाशी महिलाशी बोलू शकतात त्या पुरुषाशी बोलू शकत नाही, किंवा जे महिलांचे प्रॉब्लेम असतात ते बऱ्याचदा महिलाच लवकर समजून घेऊ शकतात. आणि महिला कुटुंब, एकत्र कुटुंब पद्धती किंवा महिला कुटुंब पण सांभाळते, तर ते प्रॉब्लेम जे आहेत ते महिला लवकर समजू शकते. तर महिलांनी राजकारणात यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात महिलांसाठी स्कोप आहे. बरं, महिला राजकारणात सुरक्षित आहेत आता सध्या असं वाटतं? असुरक्षितता सगळीकडेच आहे, तर सुरक्षित नाहीये असं नाही म्हणता येणार. आता प्रभागासाठी आगामी काळामध्ये तुम्ही काय करणार आहात? काय करण्याचा मानस आहे तुमचा? प्रभागासाठी वाचनालय, नाना नानी पार्क वगैरे, वृद्धांसाठी बेंचेस वगैरे. अच्छा, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्याचा विचार करता. हो. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. तुम्ही तुमच्या मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? जनतेने पहिली अगोदर आपण कुणाला वोट देतोय, सुशिक्षित वगैरे चेहरे, नवीन चेहरे जे आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करावा. कारण माझं कुटुंबाचा बिझनेस औषधाचा वगैरे आहे, सर्जिकलचं. तर माझं कुटुंब नेहमीच समाजकारणात किंवा मदतीचा हात नेहमी पुढे असतो. कारण कोविडच्या काळात म्हणा किंवा एरवी पण गोरगरीब लोकांना माझ्या कुटुंबातून औषधाची मदत नेहमीच होते. तर त्यामुळे आम्ही जोडलेलं गेलो आहे समाजाशी, सगळ्या नेहमीच जोडलेलं गेलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला संधी देऊन बघा, त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू. तर आताच आपण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अनिता शेट्या यांच्याकडून त्यांचं नगर विकासाबद्दल किंवा त्यांच्या प्रभागाबद्दलचं मत किंवा त्यांचं विजन जाणून घेतलेलं आहे. जर जनतेने त्यांना संधी दिली तर पुढच्या 5 वर्षानंतर आपण त्यांनी केलेल्या कामाचा आढावा देखील घेणार आहोत. मात्र तुर्तास या मुलाखतीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.